चला आज बनवायचं आपल्याला मस्त मसाला पाव. दोन प्रकारचे बनवायचे आपल्याला. त्यासाठी बघा मी पाव घेतलेले मस्त ताजे आणि हे असे मधोमध मी कापून घेतलेले पावला. मसाला पाव करायचा आहे मस्त आपल्याला. बघा पॅन ठेवलेला आहे मी, बटर टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. ते मिक्स करून घेत. बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आपल्याला. आणि आता टोमॅटो टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. ते थोडेसे मिक्सरमधून काढलेले आहे. कांदा आणि टोमॅटो छान होऊ द्यायचे बघा. आणि एकदम मस्त आपल्याला मसाला पाव टेस्टी बनवायचे. याच्यामध्ये आपण मस्त पावभाजी मसाला वापरणार आहोत. बघा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे मी. थोडं जिरे पावडर धणे पावडर पण टाकलेली आहे. हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पॅनमध्ये मस्त. आपण दोन प्रकारची, एक चीज पाव करणार आहे आपण, चीज मसाला पाव, आणि एक मस्त त्याचे कापून घ्यायचे मस्त आणि ते पण मस्त लागतात. तयार करून ठेवायचे. एका बाउलमध्ये घेऊन मस्त खायचे आपला मसाला पाव. त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले पावचे, खूप चौकोनी. ते पण खायला खूप छान लागतात. आणि बघा मी टोमॅटो सॉस टाकलेला आहे थोडा त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त. बाहेरच्यापेक्षा पण आपण घरी छान बनवू शकतो. बाहेरून आणण्यापेक्षा घरीच बनवा आणि खा मस्त हेल्दी. आणि बघा आता मस्त आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपला पावभाजीचा मसाला मस्त तयार झालेला आहे. मस्त आपण पॅनमध्ये बटर टाकलेलं आणि मसाला टाकलेला पाव मसाला, आणि मस्त आपण पाव टाकून आपल्याला मस्त त्याला मसाला लावून घ्यायचा आहे मस्त. आणि चीज टाकायचं आहे बघा, आणि वरून पण चीज टाकायचं आहे. आणि मस्त तयार आहे आपलं खाण्यासाठी मसाला पाव. एकदम टेस्टी. आणि चीज वापरलेले आपण, ते अजून टेस्ट येते मसाला पावला. आणि बघा तयार आहे आपला मस्त पाव मसाला. आणि आता परत मी पाव घेतलेले आणि याचे काप करून घ्यायचे बघा असे. आता सध्या हेच चालू आहे ट्रेंडिंगमध्ये.
जास्त असेच मसाला पाव करतात आणि मस्त खातात. त्याचे पीस करायचे असे मस्त. अशा प्रकारे करून घ्यायचे बघा चौकोनी. आणि एका बाउलमध्ये पूर्ण मी घेतले काढून. त्याच पॅनमध्ये आपल्याला आता बटर टाकायचं आहे आणि मसाला टाकून मस्त आपल्याला ते मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि पावाचे ते आपण तुकडे केलेले ते टाकून घ्यायचे मस्त आणि त्याला लावून घ्यायचे आणि मस्त खायचं चमच्याच्या साहाय्याने, काठीच्या चमच्याच्या साहाय्याने. सध्या अशी जास्त चालू आहे मसाला पावाची. सगळा मसाला लावून घ्यायचा आहे बघा. मस्त तयार झालेली आपले मसाला पाव. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. चला, आज बनवायची मस्त आपल्याला तांदूळक्याची भाजी. मस्त एक जुडी तांदूळक्याची भाजी आणलेली आपण, एकदम ताजी आहे मस्त. आणि निवडून घ्यायची तिला. आणि लवकर एकदम पटकन तयार होते 1 मिनटामध्येच ही भाजी. आणि सगळी आपल्याला भाजी निवडून, खूप माती असते या भाजीत, 2दा-3दा छान धुवून घ्यायची ती, म्हणजे सगळी माती निघून जाते. आणि मी ही कापून पण घेतलेली भाजी. तुम्ही अशी पण करू शकता, पण मी मेथीची भाजी पण कापून घेते. मग तांदूळक्याची पण कापून घेतली. एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. सगळी भाजी आपली कापून झालेली तांदूळक्याची. आता ती स्वच्छ धुवून घेतलेली मी 2-3 पाण्याने मस्त. त्यासाठी बघा मी 2 कांदे घेतलेले, ते बारीक कापून घ्यायचे आपल्याला. आणि हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या, त्या पण बारीक कापून घ्यायच्या आपल्याला. जास्त काही टाकायचं नाही आपल्याला, फक्त लसूण घ्यायचा आहे, तो थोडा जास्त घ्यायचा आहे आणि ठेचून घ्यायचा आहे तो. लसणाने टेस्ट येते मग ह्या भाजीला मस्त तांदूळक्याच्या. आणि बघा भाजी पण आपली स्वच्छ धुवून झालेली आहे. कांदा, हिरवी मिरची पण कापून झालेली आहे. लसूण पण बघा ठेचून घेतलेलं आपण मस्त जास्त प्रमाणात. आता पॅन ठेवलेला आहे, तेल टाकून झालेलं आहे आणि लसूण टाकून लसूण छान होऊ द्यायचं आहे. बघा मस्त झालेला आहे लसूण आपला मस्त लालसर. आणि त्याच्यानंतर मग कांदा टाकायचा आपल्याला, तो पण चांगला तेलात होऊ द्यायचा आहे कांदा. आणि नंतर हिरवी मिरची आणि आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला, त्याच्याने मस्त लागते अजून तांदूळक्याची भाजी. आता मस्त कांदा, लसूण, हिरवी मिरची झालेली आहे. आता तांदूळक्याची भाजी आपल्याला टाकून घ्यायची आहे. सगळी भाजी टाकून घेतलेली आपण, त्याच्यावर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. आणि बघा आता शेंगदाण्याचा कूट पण टाकून झालेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, छान परतून घ्यायची तांदूळक्याची भाजी आपल्याला. पाणी टाकायची गरज नाही, आपोआप पाणी सुटतं या भाजीला. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला.
आता मीठ टाकलेले बघा. परत सगळी भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. याच्यावर झाकण पण नाही ठेवायचं, अशीच आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे. आणि आपली तयार झालेली बघा तांदुळक्याची भाजी खाण्यासाठी मस्त. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता एका ताटात मस्त काढून घ्यायची. ज्वारीच्या भाकरीबरोबर, पोळीबरोबर आपण खाऊ शकतो. एकदम मस्त टेस्टी लागते आणि हेल्दी भाजी एकदम. मस्त तयार झालेली बघा आपली तांदुळक्याची भाजी. आता मस्त ताटामध्ये काढून घ्यायची आपल्याला आणि खाण्यासाठी तयारी. मस्त ज्वारीची भाकर, बाजरीची पोळीबरोबर खाण्यासाठी मस्त हेल्दी तांदुळक्याची भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.